आणि त्यांच्या भाषणामधून ते काल त्यांनी वक्तव्य केलं की देवेंद्र फडणवीस साहेबांवर कुठंतरी अन्याय या ठिकाणी होत आहे. केंद्रामधलं त्यांचं पंतप्रधान पद हे जाण्यासाठी एकनाथ शिंदे असतील, अमित शहा साहेब असतील, हे प्रयत्न करत आहेत असं ते काल त्यांच्या वक्तव्यातून त्यांनी सांगितलं. मी त्यांना आठवण करून देऊ इच्छितो. 2014ला 5 वर्षे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली 5 वर्षे सरकार स्थापन झाल्यानंतर 2019ला त्यावेळेला देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री होणार होते. पण आपण कुणाच्या पाठीत खंजर खुपसला. पवार साहेबाच्या गाडीमध्ये राऊतांना पाठवून कुणी मिलीभगत केली. आज तुम्हाला देवेंद्र फडणवीस साहेब आठवत आहेत. त्यावेळेला मुख्यमंत्री होताना तुम्ही का हव्यास दाखवला, याचं देखील उत्तर उभ्या महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं पाहिजे. संजय राऊत या ठिकाणी टीका करतात. एक दाऊद आणि सौ दाऊद आणि एक राऊत. दाऊदने या महाराष्ट्रामध्ये काय केलेलं आहे? बॉम्बस्फोट केले, दादागिरी केली, अनेक गोष्टी या ठिकाणी या महाराष्ट्रात कायदा तोडून दाऊद इब्राहिमने काम केलेलं आहे. मग 100 दाऊद खर्च केल्यानंतर एक राऊत होतो का? मग राऊतनं